सिंधुदुर्गात 35 वर्षात यंदा सर्वात कमी पाऊस झाला। उत्तरार्धातही पावसात घट दिसून येण्याची शक्यता आहे। पुढील 25 दिवस पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी पण त्याच वेळी थोडासा दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येते। जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली असून गेल्या 35 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली। सरासरीच्या तुलनेत तब्बल 29% तूट नोंदवली गेली। पाऊस कमी असला तरी जिल्ह्यातील भात शेती सध्या तरी सुरक्षित आहे, मात्र पुढील 25 दिवस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। हा तो पाऊस आहे आपला सरासरी पाऊस, काही ठिकाणी काही म्हणतात लोक इथे पडतो तिथे पडतो, तर हे दरवर्षीच आहे। आपल्याला साधारणपणे जमिनीचा जसा एका मीटरला फरक दिसतो तसं 2-2 किलोमीटर 5-5 किलोमीटर पावसाचा फरक आपल्याला दिसतो। काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत नाही, परंतु याही परिस्थितीमध्ये भाताच्या शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही असं मला वाटतं। कारण अजूनही जरी 20 ते 25 दिवस पाऊस पडेल आणि आजचा जो ओलावा आहे, म्हणजे आता गणपतीच्या दरम्यान एक फुटवा सुरू होईल भाताचा, तर त्या फुटव्याच्या दरम्यान जरी पाऊस मिळाला आपल्याला तरी आपला जी सरासरी भाताची उत्पादकता आहे तेवढी आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।